काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज विदर्भाच्या दौऱ्यावर अमरावतीच्या धामणगाव आणि चंद्रपूरच्या चिमूरमध्ये राहुल गांधींची सभा। काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी आज महाराष्ट्रात शिर्डीमधल्या साईबाबांच्या दर्शनानंतर प्रियंका गांधी घेणार संयुक्त प्रचार सभा। कोल्हापूरमध्ये सुद्धा प्रियंका गांधी यांच्या सभेचं आयोजन। मनोज जरांगे आज छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघाच्या दौऱ्यावर येवल्यामधल्या विविध गावांना जरांगे पाटील भेट देणार। हिंगोलीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या बॅगांची तपासणी। संत नामदेव कवायत मैदानावरती हेलिकॉप्टरमधल्या बॅगा भरारी पथकानं तपासल्या। बीडच्या आष्टी मतदारसंघामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या सुद्धा बॅगांची तपासणी। मेहबूब शेख यांच्या प्रचारासाठी आलेल्या सुळेंच्या बॅगांची भरारी पथकाकडून तपासणी। पालघरमध्ये भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांनी घेतली महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक। प्रचाराचा आढावा घेत पदाधिकाऱ्यांना दिल्या सूचना। अमरावतीमध्ये बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला मोठा धक्का। प्रहारचे उमेदवार डॉक्टर सय्यद अब्रार यांचा काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर सुनील देशमुख यांना पाठिंबा। 10 वर्ष आमदार असताना केलेल्या विकास कामाच्या बळावरती जनता नक्कीच मला निवडून देईल। बोईसर पालघरच्या विधानसभेतील महायुतीचे उमेदवार विलास तरे यांनी व्यक्त केला विश्वास। योगेश कदम यांच्यासाठी पत्नी श्रेया कदम यांच्याकडून प्रचार। दापोलीमधल्या मुस्लिम वस्त्यांना केंद्रस्थानी ठेवत योगेश कदम यांच्यासाठी श्रेया कदम यांच्या मॅरेथॉन बैठका। नाकाबंदीच्या दरम्यान जळगाव जिल्ह्यामध्ये 20 लाख रुपयांची रोकड जप्त, तर आतापर्यंत 10 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पोलीस विभाग आणि आयटीबीपीच्या जवानांची मोठी कारवाई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।